देखील करतोय. राजाचं देखील आगमन आहे आणि त्या राजाच्या आगमनाच्या स्वरूपामध्ये देखील मॅच मध्ये एक रोमांच आणण्याचं काम बॅटर देखील करताना पाहायला गावलंय. पावसाळी पण त्याच प्रकारचं क्रिकेट यावेळेला पाहायला गावलंय. बॉलला कट केलेला बॉल त्यावरती कट करून फटका खेळलाय. पाठवून दिला कव्हर पॉइंटच्या दिशेने एक सिंगल. एका धाब्याने पुढांच्या स्कोर कार्ड मध्ये फंबल अर्थात काय 7 धावा झालेत. त्यानंतरचा बॉल यावेळेला वाईट बॉल आहे. अतिरिक्त धावा आलेत. दोन हात लांब करतायत इशारा देत आहेत. पंत दंडित करतायत गोलंदाजाला. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट पाहायला गावलंय. अगदी प्रॉपरली बॉलला पाहतो त्यानंतर जज करतो त्यानंतर प्लेसमेंट देतो असा प्रहार. अगदी सिंगल दिलंय आणि लगेच तेंबे तेंबे तळ साचायला देखील सुरुवात झाली या सिंगल डबलने. ते म्हणतात ना हाताची बाच बोट एकत्रित केल्यानंतर हाताची एक मूठ तयार होते. हा सामना मुठीमध्ये कोण घेणार यावरती सर्वांचा लक्ष लागलंय. ग्रँड फायनलचा सामना आहे. अगदी हलक्या रीतीने टटवला बॉल मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल करणार आहे. एक सिंगल पदवर केली जाणार. जाहीर क्षेत्रामध्ये एक सिंगल भेटणार. एका धाब्याने पुण्याच्या स्कोर कार्ड मध्ये बदल. 11 धाबा स्कोर कार्ड वरती पाहायला गावतील. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा हलक्या रीतीने टटवलाय. अफलातून क्रिकेट चालू आहे. जबरदस्त मॅच. पुन्हा एकदा वेगवान फटका आहे. एक्स्ट्रा कव्हर्सला लगावलेला एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट इथे देऊन जाणार एक सिंगल. स्कोर तितकंच तुल्यबल पाहायला गावलंय. काय मॅच चालू आहे. जबरदस्त सामना चालू आहे. त्यावेळेला अफलातून फटका खेळलाय की फुल टॉस बॉल होता. फुल टोल वसूल करायचा प्रयत्न घेतला नाहीये परंतु सिंगल नक्की तिथे देऊन जाणार गोलंदाज. मोईन आलाय. मोईनच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय चालू आहे नक्की चालू आहे. पुन्हा एकदा वेगवान फटका खेळलाय. याही वेळेला सिंगल. बॉल निशांत पाटील आहेत गोलंदाज. निशांत पाटील सबसे कातिल. पाटील अदा आहे. आता मात्र हा बॅटर नाव आहे त्याचं कबीर एवंजल फायटरचा. खणखणीत 4 धावसंख्या स्कोर कार्ड वरती 20 धावा झालेल्या आहेत. त्यानंतरचा बॉल यावेळेला अगदी अचंबित करणारा हा चेंडू माघारी परतावा लागेल. पारी समाप्त होणार यावेळेला मोहीम नाहीये. पंखांना उघडून आकाशामध्ये भरारी घेणं गरजेचं आहे कारण म्हणतात ना परों को खोल जमाना उड़ान देखता है जमी पे बैठ के क्या आसमान देखता है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख तो यूं ही फड़फड़ाते हैं लेकिन हौसलों से उड़ान होती है. स्वतःचा हौसला हा बुलंद ठेवणं गरजेचं आहे. आतमध्ये दाखल झालाय. उमेर आलाय आणि माघारी देखील परतलाय. विकेटचं पतन आहे. काय मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. काटाकीर यावेळेला संघाला दिली जाणार याची नोंद करून घ्या. धावसंख्या आता मात्र चेंज केला जाणार आहे. 18 धावा झाल्यात याची नोंद करून घ्या. वेगवान फटका खेळलाय. तितकंच सुरेख क्षेत्ररक्षण. गोलंदाज देखील सांगून देतोय तू शेर है तो मैं सवा शेर है. परंतु या मॅच मध्ये बब्बर शेर कोण बनणार त्यावरती सर्वांचं लक्ष आहे. वेगवान फटका खेळलाय. बॉल ट्रॅव्हल करणार. भेटणार फक्त एक सिंगल. एका धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडणार आहे. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. शेवटचा बॉल या षटकामधला या इनिंग मधला पाहूया कशा प्रकारे ते फेकला जातोय आणि यावेळेला डॉट बॉल फेकलाय. केली आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला गावेल 19 आणि 20 धावांचं लक्ष आहे याची आपण नोंद करून घ्या. चिन्मयचं जे आपल्याकडे सांगितलं इंस्टाग्रामवरती तो एक सोशल मीडियावरती मला वेळ भेटला की मी कधी कधी बघतो आणि अशाप्रमाणे आपण करूयात. आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय गावकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर संपूर्ण या गावचे ग्रामस्थ हे देखील उपस्थित आहेत. आमचे मार्गदर्शक या ठिकाणी बाई खडपकर आजकडे तुम्हाला सर्वांना घेऊन जाईल. बॅटल खूप मोठा आहे आणि फायनलचा बॅटल आहे. चिन्मय मी सगळ्यांना सांगेन गावकर सर आणि आमची भेट दरवर्षी होते मुंबईमध्ये कारण गेले 6 वर्ष पर्व 6 पर्यंत आपली प्रीमियर लीग मोठी होते आणि तिथे संपूर्ण त्या स्पर्धेचे आमचे आशयदाते असतात आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक म्हणून मी आल्याने सांगितलं आमच्या युवकांचं प्रेरणास्थान आहे.
जावकर सर फक्त दाभोळपुरते नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सरांचं आमचं नाव असतं आणि मी दरवर्षी प्रश्न असतो आणि सर आम्हाला एकच गोष्ट सांगत असतात, आयुष्यात जिंकणाऱ्यांना शुभेच्छा, जे पराजित होतील ना त्यांनी प्रयत्न करत राहा, हे सरांनी आम्हाला सांगितलंय आणि अनेक संघ तसंच करत असतात। आज सर त्यांच्या अगदी कारकिर्दीमध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात। मला ज्यावेळेला कळलं की सर कालच्या दिवसामध्ये फायनल होणार होती परंतु पावसामुळे फायनल कॅन्सल झाली, आम्ही साईला विचारलं, बोलू सर आहेत का, तर नाही सर बाहेर कोणी, कपडे होते करदमलेले डोक्यावरती पाणी, क्षणभर बसल्यानंतर आपला बोला वरती पाहुणे गंगामाई पाहुणे आली गेली घरट्यात, चूल विजली भिंत खचली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्या मात्र पाणी मात्र ठेवले, गणपतीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, चिकागाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, मोडला जरी संसार माझा मोडला नाही कना, सर पाठीवरती फक्त माझ्या हात ठेवा आणि फक्त लढणार। चला तुम्हा सर्वांना मी घेऊन जाईन मैदानाच्या आतमध्ये, बॅटल खूप मोठा आहे, फायनलचा बॅटल आणि इथे मात्र खूप मोठी लढाई आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला प्रतापगडाची लढाई 1659 मध्ये केली आणि तिथे मात्र अफजल खानाचा वध केला, प्रतापगड लगेच ताब्यात घेतला। 1660 मध्ये अगदी साल्यांची लढाई, त्याच्यानंतर 1663 मध्ये म्हणजे महाराजांनी लढाई करत असताना नियोजनबद्ध काम केलं, परंतु आज तुम्हाला नियोजन खूप महत्वाचं आहे। मॅनेजमेंट इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन अवर लाईफ। जीवनामध्ये व्यवस्थापनाला तुम्हाला महत्व द्यावं लागेल। क्रिकेटपट्टूमध्ये मकाय अँटनी नावाचे साऊथ आफ्रिकन जे प्लेयर होते ते सर अगदी साऊथ आफ्रिकेमध्ये गुरं राखायचे, गुराखी असायचे, त्यांचा प्रचंड संघर्ष आहे। गुराखी पासून क्रिकेटच्या मैदानापर्यंत हा त्यांचा प्रचंड संघर्ष व्हायला। साऊथ आफ्रिकेचं बोट जात असताना रस्त्यावरती गुराखी असणारे मकाय अँटनी आणि त्यांचा अगदी जे क्रिकेट बोर्ड जात असताना त्याने मकाय अँटनीला बघितलं, चांगला क्रिकेटपटू आहे, अगदी दांडून दगडाला टोळवणारा मकाय अँटनीचा प्रवास हातामध्ये बॅट आणि बॉल पर्यंतचा झाला, परंतु मकाय अँटनी आयुष्यात कधी परिस्थितीला विसरले नाही। ज्या वेळेला त्यांच्या बागेमध्ये अगदी सुकलेलं शेण असायचं ते ठेवायचे, त्याला स्पर्श करायचे आणि मग मैदानाच्या आतमध्ये जायचं, तेव्हा त्यांनी रिपोर्टरला शो केलं की माझ्या बॅगेमध्ये सुकलेलं शेण आहे, त्याला तो स्पर्श करायचा, कारण माझी परिस्थिती इथून आहे, ही परिस्थितीला कधी विसरलो नाही, ही परिस्थिती महान खेळाडूची आहे। 11 रनचा गरज आहे, होणार का हे रन्स होऊ शकतील का? पहिला बॉल वाईट बॉल टाकलाय, पहिला बॉल वाईट टाकलाय। 33 वर्ष अगदी तुरुंगामध्ये राहणारा साऊथ आफ्रिकेचा नेल्सन मंडेला शांततेचा संदेश देऊ शकतो, ज्याच्या अगदी डोक्यामध्ये छायाचित्र नसणारे बराक ओबामा अगदी राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचे बनवू शकतात, तर आज या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही देखील नावा डिपेंड करू शकता। लाल बहादूर शास्त्री ज्या वेळेला अगदी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी एका नदीला ओलांडून मात्र पलीकडे जात असताना एकदा होडी लाल तुम्ही येता का, त्यांनी सांगितलं माझ्याकडे पैसे नाहीत, कपडे काढून नदीच्या बाहेर जाणारे। आज त्यांचा तो प्रचंड संघर्ष 9 जून 1664 मध्ये अगदी भारताचे ते दुसरे पवीर असतील जुबेर आणि तटलाय पंचम वर्ल्डच्या ग्रीनिस बुकामध्ये नोंद केली गेली आहे। पहिल्या विकेटसाठी ती पार्टनरशिप होती, त्या खेळाडूंनी देखील खूप मेहनत घेतली आहे। एका धावेचं महत्व तुम्हाला काल कळलं असेल, इंडिया संघ पराजित झाला, एका सेकंदाचं महत्व एखाद्या धाव करतो। 1 टू गो आहे, एक शेवटचा चेंडू आहे, आपण पाहतो समोर पाटील तयार, धावसंख्या थांबली आतापर्यंत 16 आहे, आकडेवरती 4 रन दूर आहेत, बॅटिंग करणारा संघ 4 रन दूर आहे। पाटील मॅच मध्ये पुनरागमन करून देत आहेत, कदाचित हातातली बॅट तिला चेक करतायत, हा सामना त्यांना जिंकायचा आहे। ड्रायव्हिंग स्कोर 1 रन मिळेल, षटक क्रमांक इथे 30 टक्के समाप्त, स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलेला आहे, 3 धावांची आवश्यकता, कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला। आज आपण हे क्रिकेट पाहतोय, 2 खेळाडू तितक्याच घातक आहेत, ऑनलाईन रसिक प्रेक्षक आपल्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, तर सर्वांचं पुरेश एकदा स्वागत। वो लरम से डर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, असफलता चुनौती से स्वीकार करो, क्या कम रह गए देखो उसमें सुधार करो, अगर जीवन में सफल होना है वो चैलेंजिंग का सब त्यागो तुम, वो संघर्षों का मैदान मत छोड़कर भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। 6 मध्ये 3 ची आवश्यकता,
दहा बॉल 3 धावांची आवश्यकता. ड्रामा मोठा आहे. रन मिळालाय. 2 खेळाडूंच्या मधोमध चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. इथे सिंगल मिळेल. 5 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता. 5 मध्ये 2 आहेत. हा सामना मात्र तुम्ही जिंकू शकता, परंतु त्याच्यासाठी योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. इथे देखील एक सिंगल आहे. तुम्हाला जर एखादी गोष्ट आणि ते आता 240 वेळेला पुन्हा एकदा उभं राहणार आहेत की पद्मा राजेने तुम्ही गुगल सर्च करा, त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये 239 या अगदी निवडणुका हरलेल्या आहेत. तर त्यांनी काय करावं? संघर्ष प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशीब देखील हरायला तयार होत असतं. सामना संपला नाही. जिंकण्यासाठी एका धावेची आवश्यकता आहे. 3 चेंडू एका धावेची गरज. बॅटर असतील समोर. प्रथमेश तयार आहेत. हातामध्ये ब्रह्मास्त्र. फक्त 1 रन दूर आहे. 1 रन दूर आहे. बॅटिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल. कोणता संघ चॅम्पियन बनतोय? एव्हन फायटर प्रतिष्ठान दाभोळ कडपकरवाडी आयोजित पावसाळी क्रिकेट स्पर्धा 2024 आणि सीझनचा चॅम्पियन कोण आहे? कोण आहे? प्रतीक्षा आहे. प्रतीक्षा अजून आहे. अजून प्रतीक्षा आहे. जिंकण्यासाठी 2 बॉल आहे. एका धावेची गरज आहे. वोट मॅच सामना मात्र आपण पाहतोय. कोणता संघ जिंकणार? इथे